व्हिगनिझम एक अशी फिलॉसॉफी आहे, जी प्रजातीच्या आधारावरून जो भेदभाव होतोय त्याचा पूर्णपणे नकार करते. म्हणूनच जे व्हिगन लोक आहेत, ते कुठल्याही प्रकारच्या प्राणीजन्य पदार्थाचं सेवन करत नाहीत. मग त्याच्यामध्ये मिल्क, मीट, फिश, एग्ज हे पदार्थ तर आलेच, पण त्याच्यामध्ये लेदर, वूल, सिल्क, फर हे पदार्थ देखील त्याच्यामध्ये आले. पृथ्वीवरती जेवढी काही शेती होते, त्यातली लगभग 80% शेती ही फक्त आणि फक्त ॲनिमल ॲग्रीकल्चरसाठी जाते. आणि 80% जर आपण इन्व्हेस्टमेंट करत असेल, तर आपल्याला रिटर्न किती मिळते? 18%. ॲनिमल ॲग्रीकल्चर कॉन्ट्रिब्यूट्स ओन्ली 18% ऑफ युअर कॅलरीज. 1975 पासून 2019 पर्यंत आपण जवळपास 75% ॲनिमल्स एक्स्टिंक्ट करून टाकलोय, एंडेंजर्ड करून टाकलोय. सर, तुम्ही आता क्लायमेट चेंजबद्दल बोलला, अनएम्प्लॉयमेंटबद्दल सुद्धा बोलला. पण हे सगळं एक सर्कल ऑफ लाईफ आहे. नेचरने डिझाइन केलेलं आहे ना. मग ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकताय? तर सर्कल ऑफ लाईफबद्दल बोलण्या अगोदर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे, की सर्कल ऑफ लाईफ म्हणजे काय? सर्कल ऑफ लाईफ म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा प्लांट्स जे फोटोसिंथेसिस करतात, सनरेज ॲब्झॉर्ब करून त्याने न्यूट्रिशन आत तयार करतात. ते एक हर्बिवोर खाणार, हर्बिवोरला एक कार्निवोर खाणार आणि त्याला एक एपेक्स प्रेडेटर खाणार. हे पूर्ण एक सर्कल ऑफ लाईफ आहे. पण आज जर ह्युमन्सची जर सिच्युएशन जर बघितला, तर मनुष्य या सर्कल ऑफ लाईफपासून कधीचाच लांब आलाय. जर आपण सर्व्हायव्हलबद्दल बोलत असेल, तर व्हिगनिझम त्यांना अप्लाय करत नाही, हे मी कॅमेरावरती सांगतो. जर समजा कोणतर सर्व्हायव्हलच्या सिच्युएशनमध्ये आहे, काय समजा कोणतर आयलंडवरती अडकलंय, कोणतर फॉरेस्टमध्ये अडकलंय, कोण डेझर्टमध्ये अडकलंय, कोण बर्फामध्ये अडकलंय. त्यांच्यासाठी व्हिगनिझम अप्लाय करत नाही. मग एक व्हीगन म्हणून वनस्पतींना वेदना होतात, या थिअरीकडे तुम्ही कसं बघता? तर आता तुम्ही मला सांगा, मी जर तुम्हाला विचारलं, की एखाद्या वडाच्या झाडाला किडनी स्टोन झालाय, तर तुम्हाला काय वाटेल? शक्य पटेल? नाही. व्हिटॅमिन B12चा खरा सोर्स आहे, ते माती आणि पाणी ज्याच्यामध्ये आपण अगोदर असायचो. आपण एक सॅनिटाइज्ड एन्व्हायर्नमेंटमध्ये राहतोय, त्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन B12 मिळत नाही. आपण ज्या प्राण्याचं आपण सेवन करणार आहे, त्या प्राण्याला पण जर आपण एक सॅनिटाइज्ड एन्व्हायर्नमेंटमध्ये ठेवलं, तर त्याला देखील व्हिटॅमिन B12ची डेफिशियन्सी होणार. हां. आणि आज बऱ्याच देशांमध्ये जे प्राणी आहेत, ज्या प्राण्यांचं आपण सेवन करतोय, त्या प्राण्यांना देखील व्हिटॅमिन B12चे सप्लिमेंट्स दिले जातात. अर्थातच काय, की जर ॲथलीट लोकांना व्हीगन डाएटमधून जर सगळे जीवसत्व मिळत असतील, तर एक सामान्य व्यक्तीला ज्याचं सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, त्याला तर नक्कीच मिळालं पाहिजे. सर, क्लायमेट चेंजबद्दल बोलताना फॉसिल फ्युएल्स किंवा इंडस्ट्रीबद्दल बरंचसं बोललं जातं. पण फूड सिस्टमबद्दल बोलताना लोक खूप अनकम्फर्टेबल होतात. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता फूड सिस्टीमबद्दल जर मला बोलायचं असेल, तर मी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करणार माझ्या हिस्टॉरिकल फिगर्स इन्स्पिरेशन्सपासून. महात्मा गांधी, आपली सावित्रीबाई फुले, नेल्सन मंडेला. या लोकांना जर आपण आपल्या डोळ्यासमोर आणलं, तर आपल्यासमोर काय शब्द येतात? शूरवीर, धाडसी, पराक्रमी किंवा क्रांतिकारी हे शब्दच आपण विचार करतोय ना. या लोकांना आठवल्यानंतर कधी आपल्या मनात असा शब्द येतोय, की हे वादग्रस्त आहेत? नाही. वादग्रस्त आहेत असा शब्द तुमच्या डोक्यात त्यांना धरून आज येत नाही. याचं कारण असं आहे, की त्यांना जे ध्येय अचीव्ह करायचं होतं, ते ध्येय त्यांचे अचीव्ह करून झालेलं आहे. पण त्या काळात ज्यावेळेस ते या ध्येयासाठी लढत होते, जसे की गांधीजी फ्रीडमसाठी लढत होते, सावित्रीबाई फुले वुमन एम्पॉवरमेंटसाठी लढत होत्या किंवा नेल्सन मंडेला ह्या रेसिझम अगेन्स्ट लढत होते. तर त्यावेळेस या लोकांना बघताना लोक वादग्रस्त म्हणूनच बघत होते. आणि आज जर तुम्ही बघितला, आजच्या काळात आपण भारत माता की जय म्हणणे वगैरे ह्या सगळ्या सोप्या गोष्टी आहेत. पण त्यावेळेस जर बघायला गेला, तर या गोष्टी खूप अवघड होत्या. गांधीजींना भलेही त्या काळात लाखो फॉलोअर्स असले, तरी पण करोडो लोक असे होते जे म्हणत होते आपल्या मुलांना, की "तू या माणसाच्या नादाला लागू नकोस. हे कुठेतरी तुला अडकवणार, जेलमध्ये टाकणार." असं त्या काळात लोक म्हणत होते. तर आपल्याला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे, की आत्ताच्या काळात काय चालू आहे आणि काय नाही. तर आजच्या काळात काय चालू आहे हे समजण्यासाठी मी तुम्हाला एकच शब्द सांगतो, तो म्हणजे स्पेशिसिझम. जसं त्वचेच्या रंगाच्या आधारावरून जर भेदभाव होत असेल, तर त्याला म्हणतो आपण रेसिझम. जर स्त्री आणि पुरुष असा भेदभाव होत असेल, तर त्याला आपण म्हणतो सेक्सिझम. जर ब्रिटिश लोक आपल्यावरती येऊन राज करत असतील, आपल्यावरती भेदभाव करत असतील, तर त्याला आपण म्हणतो कॉलोनियलिझम. आणि तसंच जर प्रजातीच्या आधारावरून जर भेदभाव होत असेल, तर त्याला म्हणतो आपण स्पेशिसिझम.
तर तुम्हाला मी फक्त 1-2च प्रश्न विचारतो, त्यानंतर स्पेसिजमध्ये आपल्याला जायला सोपं पडेल. तुम्ही मला सांगा, जर तुमच्या हातात एक बिस्किटचा पुडा आहे, तुमच्यासमोर एक कुत्रा आला आहे, तुमच्या मागे लागत आहे, तर त्यातलं तुम्ही 2 बिस्किट काढून तुम्ही त्या कुत्र्याला देणार काय? देणार. जर समजा तुमच्या थोडासा लांब अंतरावरती एक माणूस आहे, तो माणूस एका कुत्र्याला काठीनं मारत आहे, तुम्ही त्या माणसाला जाऊन सांगणार काय की बाबा त्या कुत्र्याला मारू नकोस? हो, मारू नकोस म्हणून सांगू. हां. आणि तसंच आता तुमच्यापासून खूप लांब 4 भिंतीच्या आतमध्ये एका कोंबडीला मारल्या जात आहे. तिला मारून, तिचं खून करून त्याच्यानंतर तिची चिकन बिर्याणी तयार केली जात असेल आणि त्याच्यानंतरनं ज्यावेळेस ती बिर्याणी तुमच्यासमोर येते, त्यानंतर तुम्ही काय म्हणताय? ॲनिमल क्रुएल्टी असं म्हणताय का वॉव चिकन बिर्याणी असं म्हणताय? वाव चिकन बिर्याणी. एक्झॅक्टली. आता कळत-नकळत तुम्हाला एक शब्द कळाला, तो म्हणजे स्पेशिझम. स्पेशिझम म्हणजे काय? प्रजातीच्या आधारावरून भेदभाव. आपण काही प्रजात्यांना बघताना एक प्रकारे बघतोय, दुसऱ्या प्रजात्यांना बघताना दुसऱ्या प्रकारे बघतोय. आपण माणसाला एक प्रकारे बघतोय, कुत्र्याला एक प्रकारे बघतोय आणि चिकन, शीप, गोट, बैल, गाय, म्हैस या सगळ्या प्राण्यांना आपण वेगळ्या प्रकारे बघतोय. आणि हा जो होणारा भेदभाव आहे, ह्या भेदभावाच्या विरोधात एक फिलॉसॉफी आहे, त्याला म्हणतात व्हिगनिझम. व्हिगनिझम एक अशी फिलॉसॉफी आहे जी प्रजातीच्या आधारावरून जो भेदभाव होतोय त्याचा पूर्णपणे नकार करते. म्हणूनच जे व्हिगन लोक आहेत ते कुठल्याही प्रकारच्या प्राणीजन्य पदार्थाचं सेवन करत नाहीत. मग त्याच्यामध्ये मिल्क, मीट, फिश, एग्ज हे पदार्थ तर आलेच, पण त्याच्यामध्ये लेदर, वुल्क, सिल्क, फर हे पदार्थ देखील त्याच्यामध्ये आले. बापरे. सर काही काही लोक म्हणतात की दूध आणि अंडी व्हेजिटेरियनमध्ये आहे, तर तुमचं यावरती काय मत आहे? ही लोकांमध्ये एक गैरसमजच आहे. कारण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजून घेतलं पाहिजे की व्हेजिटेरियन या शब्दाचा अर्थ तरी काय आहे. सर्वप्रथम ज्यावेळेस व्हेजिटेरियन ह्या शब्दाची व्याख्या आली होती, ती अशी होती की ती लोकं जी प्लांट बेस्ड फूड खातात. काय आता सायंटिफिकली जर बघायला गेलं तर जी लोकं प्लांट बेस्ड फूड सोबत जर डेअरी प्रॉडक्ट्स खात असतील तर त्यांच्यासाठी शब्द आहे लॅक्टो व्हेजिटेरियन सायंटिफिकली. आणि जी लोकं अंडी पण यासोबत खातात तर त्यांच्यासाठी शब्द आहे एगिटेरियन. अच्छा. काय मग आता हळूहळू असं कोण म्हणतच नव्हतं की लॅक्टो व्हेजिटेरियन आहे, एगिटेरियन आहे असे शब्द कोण वापरतच नव्हते. मग हळूहळू काय झालं, व्हेजिटेरियन हा जो शब्द आहे ना, हा शब्द थोडासा दूषित होत गेला. मग तो शब्द दूषित झाल्यामुळं आपल्याला नवीन शब्द आणावा लागला, तो म्हणजे व्हिगन. व्हिगन म्हणजे फक्त त्याच्यानंतर व्हिगनची जी फिलॉसॉफी ज्यावेळेस डेव्हलप झाली त्यावेळेस व्हिगनमध्ये फक्त आपण डाएटच न ठेवता लाईफस्टाईल देखील ठेवली. कारण हे फक्त ॲनिमल क्रुएल्टी हा जो प्रकार आहे हा फक्त डाएटपुरतं लिमिटेड नसून आपलं पूर्ण लाईफस्टाईल त्याच्यामध्ये येते. आता याच्याहून जर अजून थोडंसं जर डीपमध्ये जायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो की कुठलाही प्राणीजन्य पदार्थाचं जेव्हा आपण सेवन करतोय त्या ज्या प्राण्यांकडून ते प्राणीजन्य पदार्थ येतात त्यावेळेस त्या प्राणीजन्य पदार्थाचं ज्यावेळेस उत्पादन कमी होतंय त्यावेळेस त्या प्राण्यासोबत काय होतं हे एकदा तुम्ही सर्च करून बघा. नाहीतर या दोन्हीही व्यवसायात, दूध असो किंवा अंडी असो, या दोन्हीही व्यवसायात मेल ऑफस्प्रिंगचा एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे मेल बेबीचा एक प्रॉब्लेम आहे. आता अंडी व्यवसायात ज्यावेळेस मेल बेबी होतं तर ते तर पुढे जाऊन काय अंडी देऊ शकणार नाही. किंवा दुग्ध व्यवसायात जेव्हा एक मेल बेबी पैदा होतं त्यावेळेस ते भविष्यात जाऊन तर काही दूध देऊ शकणार नाही. मग ह्या मेल ऑफस्प्रिंग सोबत काय होते ना, हे पण तुम्ही एकदा पुढे जाऊन सर्च करून बघा. कारण प्रबोधनकर म्हणून आमचं एक काम आहे की लोकांमध्ये जिज्ञासा जागृत करणे आणि ह्या जिज्ञासाच्या जोरावरती तुम्हाला अजून पुढे पुढे समजत जाईल. नक्कीच सर, ॲनिमल क्रुएलिटी तर होतेच, पण याचा सगळ्याचा क्लायमेट चेंजशी काय संबंध आहे? हां, तर आता हीच गोष्ट जास्तीत जास्त लोकांना माहीत नाही आहे की आता मला एखादा जर प्राणी खायचा असेल, मला एखादी समजा शेळी खायची आहे, तर ती शेळी काय हवा खाऊन मोठी होणार नाही आहे. त्या शेळीसाठी मला सगळ्यात पहिल्यांदा काहीतरी खाऊ घातलं पाहिजे, बरोबर आहे ना? हां, तर पृथ्वीवरती जेवढी ॲग्रिकल्चरल लँड आहे त्यातली 77% ॲग्रिकल्चरल लँड फक्त आणि फक्त ते खाद्य पिकवण्यासाठी जाते जे खाद्य आपण प्राण्यांना घालतोय आणि त्या प्राण्यांना आपण नंतर खातोय. म्हणजे पूर्ण पृथ्वीवरती जेवढी काही शेती होते त्यातली लगभग 80% शेती ही फक्त आणि फक्त ॲनिमल ॲग्रिकल्चरसाठी जाते. आणि 80% जर आपण इन्व्हेस्टमेंट करत असेल तर आपल्याला रिटर्न किती मिळते? 18%. ॲनिमल ॲग्रिकल्चर कॉन्ट्रीब्युट्स ओनली 18% ऑफ युअर कॅलरीज. आणि प्रोटीनच्या बाबतीत जरी बघायला गेला तरी फक्त 37% प्रोटीन आपल्याला ॲनिमल ॲग्रिकल्चरमधून मिळते. म्हणजे हे किती इनएफिशियंट सौदा आहे बघा. बरं, शेतीसाठी जरी तुम्हाला जागा तरी काय आपोआपच मिळणार नाही आहे ना. सगळ्यात पहिल्यांदा आता तुम्ही गुगलवरती जर जाऊन बघितला तरी तुमचं जे शहर आहे ते एका बाजूला एका कोपऱ्यात दिसेल एवढे, पण त्या शहराच्या बाजूला सगळी जी जागा आहे ती शेतीची असते. याचा अर्थ काय झाला? आपण म्हणतो की मी घर बांधण्यासाठी एखादं झाड कापलं,
रस्ता बांधण्यासाठी झाड कापले. पण खरी आजपर्यंत पृथ्वीवरची जेवढं काही डिफॉरेस्टेशन झालं आहे, त्यातलं जास्तीत जास्त डिफॉरेस्टेशन हे झालं आहे शेतीसाठी. आणि शेती होते जास्तीत जास्त या प्राण्यांसाठी, ज्या प्राण्यांना आपण नंतर खातोय. ॲमेझॉन रेन फॉरेस्ट, ज्याला आपण पृथ्वीचा फेफडा म्हणतोय, त्याचं 91% डिफॉरेस्टेशन फक्त आणि फक्त डेअरी फार्मिंगसाठी झालं आहे. हे जास्तीत जास्त लोकांना माहीतच नाही आहे. मग त्यामुळं ज्यावेळेस आपण डिफॉरेस्टेशन करतोय, ते जे झाडं जे कार्बन सिंक होते, ते झाड कापल्यानंतर काय होणार आहे? त्यातलं कार्बन बाहेरच पडणार आहे. ज्यावेळेस आपण डिफॉरेस्टेशन करतोय, त्यावेळेस ते बाहेर जे ॲटमॉस्फेरिक CO2 आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, ते ॲब्झॉर्ब करायची पूर्ण प्रणालीच आपण तिथं कट करून टाकली. मग त्यामुळं कार्बन एमिशन वाढण्याचं आणि हवेमध्ये कार्बन साठून राहण्याचं सगळ्यात मोठ्या कारणांमध्ये एक आहे ॲनिमल ॲग्रिकल्चर. परत जे असे रुमिनंट्स जे ॲनिमल्स आहेत, मग त्याच्यामध्ये काऊ असेल किंवा बफेलो असेल, ते ॲनिमल्स मिथेन वायू सोडतात. आणि मिथेन वायू, जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं, की कार्बन डायऑक्साईडपेक्षा 86 टाइम्स जास्त ग्रीन हाऊस इफेक्ट दाखवतोय. मिथेनचा सगळ्यात मोठ्या सोर्सेसमध्ये हेच आहे डेअरी इंडस्ट्री. आणि हे जास्तीत जास्त लोकांना माहीत नाही आहे. आणि आता जर डिफॉरेस्टेशन ज्यावेळेस होतंय, त्यावेळेस क्लायमेट चेंजची डायरेक्टली लिंक्ड नाही आहे. पण ज्यावेळेस जिथं जिथं फॉरेस्ट आहे, तिथं तिथं फक्त 1-2 प्रकारचे झाडं नसतात. तिथे पूर्ण इकोसिस्टीम तयार झालेले असते. आपण काही प्राण्यांचाच विचार करून चालणार नाही. तिथं जे एकदम रेअर प्रकारचे जे बर्ड्स आहेत, जिथं लिझर्ड्स आहेत, फ्रॉग्स आहेत, फिशेस आहेत, ते पूर्ण सगळ्यांचंच तिथं डिस्ट्रक्शन होतंय ज्यावेळेस आपण एखादं फॉरेस्ट डिफॉरेस्टेशन करतोय. 1975 पासून 2019 पर्यंत आपण जवळपास 75% ॲनिमल्स एक्सटिंक्ट करून टाकलोय, एंडेंजर्ड करून टाकलोय. म्हणजे हा पूर्ण म्हणजे ही रिझल्ट आहे आपल्या ॲनिमल ॲग्रिकल्चरचा. आता याच्याहून पुढं जर जाऊन सांगायचं झालं तर ॲनिमल ॲग्रिकल्चरमुळंच जास्तीत जास्त झुनॉटिक डिसीजेस होतात. झुनॉटिक आजार म्हणजे असा आजार जो प्राण्यांपासून आपल्यापर्यंत जंप झाला आहे. आणि जास्तीत जास्त जे आजार आहेत ते झुनॉटिक इन नेचर आहेत आणि ते झुनॉटिक आजार आहेत हे ॲनिमल ॲग्रिकल्चरपासूनच येतात. आता थोडंसं आपण जंगलपासून जर आपण समुद्राकडे गेलो तर समुद्रामध्ये ज्यावेळेस आपण फिशिंग करतोय त्यावेळेस 40% जे आपल्याला जे सापडते ते फक्त एक बायकॅच असते. बायकॅच म्हणजे असे समुद्री जीव ज्यांना आपण खात पण नाही. फॉर एक्झाम्पल समजा कोण टर्टल खात नाही, डॉल्फिन खात नाही, शार्क खात नाही, पण बाकीचे मासे पकडता पकडता पण ते सोबत आलेत. 40% ॲनिमल्स हे बायकॅच असतात. तुम्ही डिस्कवरी नॅशनल जॉग्राफिकवर बरेच वेगवेगळे प्राणी बघितलं असणार. चित्ता, लायन, झेब्रा, जिराफ असे बरेच तुम्ही प्राणी बघितलं असणार. पण जर त्या प्राण्यांचं जर तुम्ही बघितला तर त्यांचं बायोमास फक्त 4% आहे. आणि 96% बायोमास हे फक्त मनुष्य आणि मनुष्यांनी पाळलेले प्राणी आहेत. स्पेसिफिकली जर सांगायचं झालं तर 36% ह्युमन्स आहेत आणि बाकीचे जे 60% आहेत हे आपल्याला डोमेस्टिकेटेड ॲनिमल्स आहेत. आणि राहिलेल्या 4% हे वाईल्ड बायोमास येतात. म्हणजे हे डिस्कवरी नॅशनल जॉग्राफिकवर दिसतं, हे फक्त तुम्हाला 4% दिसणारं चित्र आहे. आणि असं तुम्हाला का वाटतंय की या पृथ्वीवरती 96% कंट्रोल हा आपलाच असला पाहिजे, असं का वाटतंय? तर हीच आहे आपल्या आतली अहंकाराची वृत्ती. तर थोडक्यात आपण पूर्ण पृथ्वीवरती कंट्रोल करायला बघतोय. आणि त्याच्याहून पुढं जर जाऊन सांगायचं झालं तर आज आपला विषय हा क्लायमेट चेंजचा जरी असला तरी पण एक रिपोर्ट आली होती 2023 त्याला म्हणतात प्लॅनेटरी बाउंड्री रिपोर्ट. प्लॅनेटरी बाउंड्री रिपोर्ट ज्यावेळेस आली तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की पृथ्वीच्या ज्या 9 प्लॅनेटरी बाउंड्रीज आहेत त्यामधली क्लायमेट चेंज ही फक्त एक बाउंड्री आहे. पण ॲनिमल ॲग्रिकल्चर ह्याच्यामधल्या मल्टिपल प्लॅनेटरी बाउंड्रीज क्रॉस करतात. आता सध्या जर बघायला गेला तर 9 पैकी 6 प्लॅनेटरी बाउंड्रीज आपण क्रॉस केलेलो आहे ऑलरेडी. बापरे. तर त्या प्लॅनेटरी बाउंड्रीजमध्ये येते पोल्युशन ऑफ फ्रेश वॉटर आणि लॉस ऑफ फ्रेश वॉटर पण. आता फ्रेश वॉटरबद्दल बोलतोय तर आपल्याला अजून एक शब्द समजून घेतला पाहिजे, तो म्हणजे वॉटर फुटप्रिंट. आता वॉटर फुटप्रिंट म्हणजे काय की एखादी गोष्ट बनवण्यासाठी नेमकं मला किती पाणी लागलं. फॉर एक्झाम्पल समजा मी एखादा टी शर्ट घातला आहे तर तो टी शर्ट तयार करण्यासाठी जवळपास मला 2,500 ते 3,000 लिटर पाणी लागते. तसं वेगवेगळ्या फूडचं वॉटर फुटप्रिंट असते. तसंच 1 लिटर दूध तयार करण्यासाठी जवळपास आपल्याला 1,000 लिटर पाणी लागते. 1 किलो अंडी तयार करण्यासाठी आपल्याला 3,2500 लिटर पाणी लागते. तर 1 किलो चिकन तयार करण्यासाठी आपल्याला 4,500 लिटर पाणी लागते. 1 किलो डुकराचं मांस तयार करण्यासाठी 9,500 लिटर पाणी लागते. तर 1 किलो गाईचं मांस तयार करण्यासाठी आपल्याला 15,500 लिटर पाणी लागते. त्याच्या तुलनेत आपल्याला जर 1 किलो भाज्या तयार करायच्या असतील तर जवळपास 300 लिटर पाणी लागते फक्त.
आणि 1 किलो जर बटाटे तयार करायचे असतील तर लईत लई 70 लिटर पाणी लागते. म्हणजे जर तुम्हाला समजतंय काय, जर आपल्याला पाणी वाचवायचं असेल तर आजपर्यंत शाळांमध्ये सांगतात की ब्रश करताना नळ बंद करा किंवा अंघोळ करायला बसलं तर 1च बकेट पाणी वापरा, 2 बकेट पाणी वापरू नका, हे आपल्याला शाळांमध्ये सांगतात. पण जर पाणी वाचवायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नॉनव्हेज सोडून दिलं पाहिजे. नॉनव्हेज सोडून देणे हे पाणी वाचवण्याचं सगळ्यात उत्तम तरीका आहे. जंगलतोड वाचवायची असेल तर सगळ्यात उत्तम तरीका आहे नॉनव्हेज खाणं सोडून देणे. सर, ॲनिमल ॲग्रिकल्चरमुळे क्लायमेट चेंज होतं हे मान्य आहे. पण लाखो लोक ह्याच्यावरती डिपेंडेंट आहेत आणि ते तर बेरोजगार झाले. तर जर आर्थिक संकट ओढावलं तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे? आता व्हिगन कोणतर झालं म्हणून कोणतर बेरोजगार होणार, ही पण एक गैरसमजच आहे. आपण आता डीपमध्ये समजून घेऊया की नेमकं बेरोजगार होणार किंवा नाही होणार. हा बघा, ही जी अर्थव्यवस्था आहे ही सगळ्यात पहिल्यांदा चालते सप्लाय अँड डिमांडवरती. म्हणजे मागणी तितका पुरवठा. जर मागणी स्टेबल असेल तर पुरवठा पण स्टेबल असण्याची गरज आहे. काय तर या पूर्ण सिनॅरिओमध्ये जर मागणी स्टेबल असेल तर पुरवठा पण तितकंच असण्याची गरज आहे. तर याच्यामध्ये मागणी स्टेबल आहे की नाही हे पहिल्यांदा समजून घेऊया. समजा माझं हे जेवणाचं एक ताट आहे. त्या ताटामध्ये माझ्याकडे चपाती आहे, 2 भाज्या आहेत, 1 व्हेज आहे, 1 नॉन-व्हेज आहे. जर मी व्हिगन झालो तर मी नॉन-व्हेज भाजी बाजूला काढून ठेवणार आणि त्या ठिकाणी एखादी व्हेज भाजी आणून ठेवणार. इथं काय झालं समजलं? इथं कॅन्सलेशन झालं नाही आहे. इथं फक्त रिप्लेसमेंट झाले. आणि इथं डिसाइडिंग फॅक्टर जो आहे, मागणी तेवढीच आहे की नाही, ती म्हणजे माझी भूक. मी व्हिगन असताना पण मला तितकीच भूक लागणार आहे. मी नॉन व्हिगन असताना पण मला तितकीच भूक लागणार आहे. आणि जर माझी भूक जी आहे, ती जर माझी भूक स्टेबल असेल, तर व्हिगन असेल किंवा नॉन व्हिगन असेल, मी मार्केटकडनं मी तितकंच डिमांड करणार आहे. अर्थातच याला अजून एक पाऊल पुढे गेल्यानंतर हे सिनॅरिओ कसं दिसेल तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा जग काही एका दिवसात व्हिगन होणार नाही. एका दिवसात काही एका वर्षात नाही, म्हणजे होणार नाही लगेच. हळू याचे स्टेप्स आहेत. जर माझं समजा एखादं दुकान असेल, त्या दुकानामध्ये 50 आयटम्स आहेत ते व्हिगन आहेत, 50 आयटम्स आहेत ते नॉन व्हिगन आहेत. जर समजा जग हळूहळू व्हिगन होताना जर दिसत असेल, तर मी बघणार की व्हिगन आयटम्सची विक्री जास्त होत आहे. त्यामुळे मी व्हिगन आयटम स्टॉक करण्याचं प्रमाण जास्त ठेवणार. जर नॉन व्हिगन आयटम्सची विक्री जर कमी असेल, तर मी नॉन व्हिगन आयटम्स ठेवण्याचं प्रमाण कमी करणार. जर समजा माझं एखादं दुकान आहे, त्या दुकानामध्ये 50 आयटम्स हे व्हिगन आहेत आणि 50 आयटम्स जर नॉन व्हिगन असतील, तर त्याच्यामध्ये जर मग असं दिसून आलं की जो लोक हळूहळू व्हिगन होत आहेत, तर मी काय करणार, जे व्हिगन आयटम्स आहेत त्यांचं मी ठेवायचं प्रमाण वाढवणार आणि नॉन व्हिगन आयटम्स आहेत ते हळूहळू स्टॉक करायचं मी कमी करणार. आता हे जर मॅन्युफॅक्चरिंग लाईनला जर तुम्ही गेला तर कसं दिसणार? आपल्याला दिसणार की काही सेक्टर्स असे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कल दिसायला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला राईज होताना दिसतोय. त्यामुळे आज समजा कोणतरी एखादा कसाई असेल तर तो उद्या किसान बनू शकतोय. जर समजा आज एखादा कुक आहे, चिकन बिर्याणी बनवत असेल, तर तोच कुक उद्या व्हेज बिर्याणी बनवू शकतोय. जर समजा आज एखादा ट्रक ड्रायव्हर आहे, आज एखादा टेम्पो ड्रायव्हर आहे, तो त्याच्या टेम्पोमधून चिकन भरून घेऊन जात असेल, तर तो उद्याच त्याच टेम्पोमधून माळवं घेऊन जाऊ शकतोय. थोडक्यात या सगळ्या गोष्टींमध्ये रिप्लेसमेंट आहे, कुठंच कॅन्सलेशन नाही आहे. जेव्हा कॅन्सलेशन असेल तेव्हाच आपल्याला अनएम्प्लॉयमेंट किंवा बेरोजगारी दिसणार. त्याशिवाय आपल्याला दिसणार नाही. त्यावेळेस फक्त आपल्याला रिप्लेसमेंट दिसणार. आणि ज्यावेळेस आपण हळूहळू बरेच लोकं व्हिगन होताना आपण बघतोय, त्यावेळेस नवीन बऱ्याच इंडस्ट्रीज आपल्यासमोर तयार होताना देखील आपल्याला दिसणार. जसं की आपल्याला कोकोनट मिल्क, सोय मिल्क, आल्मंड मिल्क ह्याच्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज आपल्याला तयार होताना दिसणार. आता हेच एक दुसऱ्या उदाहरणात जर आपण बघायला गेलो, तर सगळ्यात पहिल्यांदा होते सीडीज, त्यानंतर आले DVDs, त्यानंतर आले पेन ड्राईव्ह्स. मग जेव्हा पेन ड्राईव्ह आलं तेव्हा असं कोण काय कधी म्हटलं काय की नाही DVDच्या मार्केटवरती बरेच लोक डिपेंडंट आहेत, त्यामुळे मी DVDs विकत घेणार, असं कधी कोण म्हटलं काय? नाही. सगळ्यात पहिल्यांदा होते थिएटर, त्याच्यानंतर आले नेटफ्लिक्स, Amazon प्राईम, त्याच्यानंतर आता जास्तीत जास्त लोक तर मला वाटतं YouTube आणि Instagramच बघतात. मग त्यावेळेस असं कधी कोण म्हटलं काय की नेटफ्लिक्सला सपोर्ट करणार किंवा मी थिएटरला सपोर्ट करणार, असं कधी कोण म्हणते काय? नाही. आणि इनफॅक्ट थिएटर पण जेव्हा आले होते, ते थिएटर पण आले होते त्याच्या अगोदरच्या आर्ट फॉर्म्सला मागं टाकून. त्याच्या अगोदरचे आर्ट फॉर्म्स होते सर्कस किंवा नाटक. त्याला सोडूनच थिएटर आले. थोडक्यात या इकॉनॉमीमध्ये हळूहळू गोष्टी आपल्याला बदलतानाच दिसत आहेत. तसंच आपल्याला फूडमध्ये पण हळूहळू गोष्टी बदलतानाच दिसतात. आता जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये पण बघितलं होतं की क्लायमेट चेंजचे खूप मोठमोठे इम्पॅक्ट्स असणार आहेत. 2050 पर्यंत 1.2 बिलियन लोकं, म्हणजे 120 करोड लोकांना त्यांची घरं सोडावी लागणार आहेत. मग त्यावेळेस कुठली इकॉनॉमी, कुठले जॉब्स आणि कुठलं फायनान्सेस?
मग आपण आज जे करतोय त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट जर त्यांच्यावरती पडणार असेल फ्युचरमधल्या पिढ्यांवरती, तर आपण जबाबदार असणं गरजेचं आहे की नाही? मग क्लायमेट चेंज इतकं भयानक गोष्टी आहेत, आपण लिटरली आपल्या स्पीशीजच्या एक्सटिंक्शनकडे चाललोय. जे आपल्याला मार्क 2050 पर्यंत ठेवायचं, ते 2050 मधला मार्क ऑलरेडी आपण 2024 मध्ये क्रॉस करून टाकलोय. 1.5 डिग्री सेल्सिअस आपण ऑलरेडी क्रॉस केलोय. आपण लिटरली 75% बायोमास, 75% बायोडायव्हर्सिटी आपण एक्सटिंक्ट करून टाकलोय. 96% बायोमास तर फक्त आपल्या ह्युमन्स आणि आपल्या डोमेस्टिकेटेड ॲनिमल्सचाच आहे. ह्या प्रकारचं जर आपल्याला पृथ्वीवरचं डिस्ट्रक्शन असेल, तर भविष्यात जॉब्स आणि काय हे आपण विचार तर कसं करू शकतोय? तर थोडक्यात व्हीगन झाल्यानंतरनं नुकसान तर कुणाचंच नाही आहे आणि फायदा तर सगळ्यांचाच आहे. एक छोटंसं मी घरगुती उदाहरण जर दिलं हे तुम्हाला समजण्यासाठी, तर ते कसं दिसेल? समजा घरात एक वडील आहे आणि वडील स्मोकर आहेत. त्यांना एक रिपोर्ट अशी आली की त्यांच्या मुलाला त्यांच्या स्मोकिंगमुळं भविष्यात कुठल्यातरी रोगाचा धोका आहे. मग तो वडील काय करणार? ते स्मोकिंग ती आदत तशीच ठेवणार का आदत सोडून देणार? सोडून देणार. एक्झॅक्टली. स्मोकिंगचीच नाही तर कुठलीही आदत ती सोडून द्यायला तयार होतील जेव्हा त्यांना रिपोर्टमध्ये असं दिसेल की त्यांच्या पोराच्या आयुष्याला धोका आहे. आणि तीच सध्या स्थिती पूर्ण निर्माण झालेली आहे. आपण आपल्या पूर्ण भविष्यातल्या सगळ्या जनरेशन्सला आपण पूर्ण धोक्यात टाकतोय आपल्या आत्ताच्या आदतमुळं. मग त्यांच्या जॉब्सचं काय? त्यांच्या आयुष्याचं काय? हे पण आपण विचार करणं भाग पडतंय. सर, आता पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे बरीचशी माहिती आपल्या ऑडियन्सपर्यंत गेली आहे. पण अजून एक सोपं उदाहरण सांगू शकाल का, जे ऑडियन्सच्या मनापर्यंत जाईल? तर माझ्याकडे अजून एक उदाहरण आहे ते मी जास्तीत जास्त माझ्या लेक्चर्समध्ये वगैरे देतोय. ते म्हणजे डिझेल जनरेटरवाला व्यापारीचं. समजा एक इमॅजिन करा, एक गाव आहे. त्या गावामध्ये एक व्यापारी आहे, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. त्या गावामध्ये सारखं लाईट जात आहे म्हणून त्याने एक घरामध्ये डिझेल जनरेटर बसवलेला आहे. त्या डिझेल जनरेटरचा वापर करतोय तो त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी. पण त्याच डिझेल जनरेटरमुळं लोकांना त्रास देखील होत आहे. जर आपण फायद्यामध्ये जर काढून बघितलं तर त्या व्यापाऱ्याला महिन्याला 10,000 रुपयाचा फायदा होतोय. ह्या व्यापाऱ्याला महिन्याला 10,000 रुपयाचा फायदा होत असेल तर डिझेल जनरेटरमुळं. पण त्या डिझेल जनरेटरमुळं जेवढी लोकं आजारी पडले, त्या आजाराचा नेमका खर्च किती होते असं जर तुम्ही काढून बघितलं तर त्या गावात 20 लोकं आजारी पडले. त्यांचा महिन्याचा खर्च समजा 5,000 रुपये जरी आला, तरी नेमकं नेट त्या सोसायटीचा, त्या गावाचा, त्या मोहल्ल्याचा लॉस आहे 1,00,000 रुपये. इकडे फायदा झाला 10,000 रुपये आणि लॉस झाला 1,00,000 रुपये. थोडक्यात ती सोसायटी जी आहे ती नेट 90,000 रुपीज लॉसमध्ये चालते. आता अशीच एक अल्टरनेटिव्ह सोसायटी आपण इमॅजिन करूया, ज्यामध्ये तो व्यापारी डिझेल जनरेटर न चालवता एक सोलार पॅनल, सोलार सिस्टीम त्यानं बसवला आहे. आणि असं मानून चालूया की सोलार सिस्टीम बसवल्यामुळं त्याला अजून तरी काही फायदा पण झाला नाही आहे. सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये आहे, त्यामुळे अजून पण त्याला फायदा काही झाला नाही असं आपण मानून चालूया. इकडं जे 1,00,000 रुपये जे लॉस होणार होता तो लॉस झाला नाही. म्हणजे तो आपण नेट 1,00,000 रुपये आता फायद्यामध्ये आहे. आणि या व्यापाऱ्याचे जे 10,000 रुपये आपल्याला मिळायला पाहिजे होते ते मिळाले नाही. ते पण आपण त्याच्यामधून जर वजा केलं तर आपण अजून पण 90,000 रुपीज प्रॉफिटमध्येच आहे. समजा सगळ्यांनी मिळून 10,000 रुपये त्या माणसाला कम्पेन्सेशनमधून जरी दिलं तरी पण आपण अजून 80,000 प्रॉफिटमध्येच आहे. इकडे आपण 90,000 लॉसमध्ये होतो, इकडे आपण 80,000 प्रॉफिटमध्ये आहे. आणि हे 80,000 फक्त 80,000च राहणार नाही आहे, कारण आपण सोलार पॅनल बसवला आहे, जे की एक नेट व्हॅल्यू ॲडिशन आहे. त्यामुळं ते 80,000चं हळू 90,000 होणार, 1,00,000 होणार आणि असंच वाढत जाणार. आणि याच प्रकारे आपण विचार केला पाहिजे. हे मी नाही सांगत, हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सांगते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची एक रिपोर्ट आली होती, त्याच्यामध्ये असं दिसून आलं होतं की आपण आज क्लायमेट क्रायसिसला फाईट करण्यासाठी आपले सगळे पैतरे जरी आजमावले तरी आपल्याला जास्तीत जास्त खर्च येणार आहे $6 ट्रिलियन. $6 ट्रिलियन. आणि कमीत कमी लॉस 2050 पर्यंत आपल्याला होणार आहे तो म्हणजे $50 ट्रिलियन. जर आपण ते $6 ट्रिलियन आपण खर्च केले नाहीत तर. म्हणजे जर आपण $6 ट्रिलियन खर्च केले तर आपण आपल्या $50 ट्रिलियन लॉस आपण वाचवू शकतोय. हे मी नाही सांगत, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सांगते. सर, तुम्ही आता क्लायमेट चेंजबद्दल बोलला, अनएम्प्लॉयमेंटबद्दल सुद्धा बोलला. पण हे सगळं एक सर्कल ऑफ लाईफ आहे. नेचरने डिझाईन केलेलं आहे ना. मग ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकताय? तर सर्कल ऑफ लाईफबद्दल बोलण्या अगोदर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की सर्कल ऑफ लाईफ म्हणजे काय. सर्कल ऑफ लाईफ म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा प्लांट्स जे फोटोसिंथेसिस करतात, सनराईज ॲब्झॉर्ब करून त्यांनी न्यूट्रिशन आत तयार करतात. ते एक हर्बिवोर खाणार, हर्बिवोरला एक कार्निवोर खाणार आणि त्याला एक एपेक्स प्रिडेटर खाणार. हे पूर्ण एक सर्कल ऑफ लाईफ आहे. पण आज जर ह्युमन्सची जर सिच्युएशन जर बघितला
तर मनुष्य या सर्कल ऑफ लाईफपासून कधीचाच लांब आलाय. असं पूर्ण पृथ्वीवरती कुठलाच दुसरा प्राणी नाही आहे जो ॲनिमल ॲग्रिकल्चर, फॅक्टरी फार्मिंग वगैरे अशा गोष्टी करेल. आज पृथ्वीवरती दरवर्षी 100 बिलियन्सपेक्षा जास्त प्राणी मारले जातात फक्त आणि फक्त आपल्या फूडसाठी. त्यामुळं सर्कल ऑफ लाईफची जी आर्ग्युमेंट आहे ही ॲप्लाय करते कधी, जर आपण आपल्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये असलो तर. मनुष्य जर आज मी चष्मा घालत असेल, घड्याळ वापरत असेल ज्याच्यामध्ये GPS आहे, मी एखाद्या प्राण्याचा शिकार करण्यासाठी जर समजा मी बंदूक वापरत असेल, मी पायामध्ये भारी भारी शूज घालत असेल, मी प्राण्यांचे लोकेशन ट्रॅकिंग करत असेल सॅटेलाईट डेटावरून, तर हे कुठलीच गोष्ट सर्कल ऑफ लाईफमध्ये बसत नाही. माणूस सर्कल ऑफ लाईफच्या फेजमध्ये ज्या वेळेस होता त्यावेळेस आपली पॉप्युलेशन होती 1 करोड. आज आपली पॉप्युलेशन आहे 800 करोड. त्यामुळे आपण सर्कल ऑफ लाईफपासून खूप लांब आलोय आणि आपण आता अशा गोष्टी करतोय त्या सर्कल ऑफ लाईफमध्ये आपल्याला दुसरीकडे कधी दिसायला मिळाल्याच नाहीत. आपल्या अगोदर पण नाही, आपल्या नंतर पण नाही. पण सर, आपले जे अँसेस्टर्स होते ते तर मीठ खात होते, त्यांचा एक सर्वायवलचा एक भाग होता. मग आपण मानवी स्वभावाच्या विरोधात जातोय असं तुम्हाला वाटत नाही? जर आपण सर्वायवलबद्दल बोलत असेल तर व्हिगनिझम त्यांना अप्लाय करत नाही हे मी कॅमेरावरती सांगतो. जर समजा कोणतर सर्वायवलच्या सिच्युएशनमध्ये आहे, काय समजा कोणतर आयलंडवरती अडकलंय, कोणतर फॉरेस्टमध्ये अडकलंय, कोण डेझर्टमध्ये अडकलंय, कोण बर्फामध्ये अडकलंय, त्यांच्यासाठी व्हिगनिझम अप्लाय करत नाही, कारण तिथं आपल्या सर्वायवलची गोष्ट आलेली आहे. पण आज आपली जेवढी ऑडियन्स आहे, तुम्ही आहे, मी आहे, सगळेजण आहेत, आपण आपल्या सर्वायवलच्या फेजमध्ये आहे काय? नाही. आपल्या समोर आहे ती म्हणजे आपले चॉईस. जिथं चॉईसची गोष्ट येते तिथं सर्वायवलची गोष्ट येत नाही, आणि जिथं सर्वायवलची गोष्ट येते तिथं चॉईसची गोष्ट येत नाही. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण ॲन्सिस्टर्सकडून ज्यावेळेस कुठली तर गोष्ट घ्यायचं बघतोय तर त्यावेळेस आपण फक्त मांसच खायचं ही एकच गोष्ट का घेतोय बरं? आपल्या ॲन्सिस्टर्स तर बिना कपड्याचे फिरतोय, आपण बिना कपड्याचं फिरतोय काय? नाही. आपल्या ॲन्सिस्टर्स अशा सोसायटीमध्ये राहत होते ज्याच्यामध्ये काय लॉज वगैरे काहीच नव्हते, कायदे काय नव्हते, पोलीस व्यवस्था नव्हती. आपण त्या सोसायटीमध्ये राहतोय काय? नाही. आपल्या ॲन्सिस्टर्सकडे जसं मी मगाशी सांगितले की असे कुठले इक्विपमेंटच नाही आहे शिकार करण्यासाठी, त्या काळात जेव्हा अवेलेबल होते ते सोडून, तर आपण आज त्या सिच्युएशनमध्ये आहे काय? नाही. आपल्या ॲन्सिस्टर्सच्या काळामध्ये कोण कोणाचा खून जरी केला तरी पण ते परमिसिबल होतं. आजच्या काळात ते परमिसिबल आहे काय? नाही. तर आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी जर पास्टमध्ये सोडून आलोय, बऱ्यापैकी जे आपण म्हणतोय की चुकीच्या वृत्तीच्या आहेत त्या गोष्टी आपण जर पास्टमध्ये सोडून आलोय, तर फक्त ही एकच गोष्ट अशी काय आहे की जी आपण आज पण कंटिन्यू करायचं म्हणतोय. सर, आता लहानपणापासूनच मुलांना नॉनव्हेजची सवय लागलेली असते आणि ते एका रात्रीत सुटणं शक्यच नाहीये. मग त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकताय? तुम्ही लहानपणीबद्दल सांगत असाल तर मी अजून थोडंसं पाठीमागं घेऊन जातो. काय, ज्या वेळेस तुम्ही एखादं 1-2 वर्षाचं जर बाळ तुमच्या समोर असेल, त्या बाळासमोर जर तुम्ही एक ससा ठेवला आणि दुसऱ्या बाजूला एक ॲपल ठेवला, काय तर ते काय करणार? सशाबरोबर खेळणार आणि ॲपलला खाणार, का ॲपल बरोबर खेळणार आणि सशाला खाणार? सशासोबत खेळणार, ॲपल ॲपलला खाणार, बरोबर. आणि हेच इन्स्टिंक्ट आहे ह्युमन्सची. काय, आणि जर समजा याच्या विरोधात जर समजा मी एखाद्या हिंस्र प्राण्याला, जसं की समजा मी एका सिंहाच्या पिल्ल्याला तुमच्यासमोर आणून ठेवलं आणि त्या सिंहाच्या पिल्ल्यासमोर एक आहे ससाचं पिल्लू, तर त्या ससाच्या पिल्लू बरोबर खेळणार का ॲपलला, आणि ॲपलला खाणार का ॲपलला खाणार आणि सशाच्या पिल्लूसोबत खेळणार? तो ॲपल सोबत खेळणार आणि सशाच्या पिल्लाला खाणार. एक्झॅक्टली. जर एखादा प्राणी जन्मजातच जर हिंस्र असेल, जन्मजातच जर तो मांसाहारी असेल, तर त्याच्यामध्ये इन्स्टिंक्ट हे वेगळे दिसणार. ह्युमन्समध्ये दिसताना इन्स्टिंक्ट हे वेगळे दिसणार. आपण जे लहान मुलांना खाऊ घालतोय ते म्हणजे त्यांना आपण शिकवतोय की तू हे खाल्ला पाहिजेस, ही सवय आहे, ही सवय आपण त्याच्यामध्ये बिंबवतोय. जर आपण लहानपणीपासूनच त्याला शिकवलं शाकाहारी जीवन काय आहे, कसं आहे, तर त्याला भविष्यात ही अडचण येणारच नाही. आता इन्स्टिंक्टबद्दलच बोलायचं झालं तर मी तुम्हाला अजून एक छोटंसं उदाहरण विचारतो. जर समजा मी तुम्हाला असं सांगितलं की मला एखाद्या कुत्र्याला त्रास द्यायला आवडतोय, कारण मी त्रास दिल्यानंतर ज्या वेळेस ते कुत्रं रडतंय तर ते माझ्या कानाला ऐकायला मला बरं वाटतंय, तर मी असं म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार? नॉर्मल आहे का सायको आहे? विकृत. विकृत आहे म्हणणार, बरोबर. एक्झॅक्टली. तर आता तुम्ही मला सांगा की कान पण एक सेन्सरी ऑर्गन आहे आणि जीभ पण एक सेन्सरी ऑर्गन आहे. ह्या सेन्सरी ऑर्गनसाठी काहीतरी मी केलं तर ते म्हणजे विकृत, आणि ह्या सेन्सरी ऑर्गनसाठी मी जर काहीतरी केलं ते म्हणजे नॉर्मल, असं का?
थोडक्यात आपण समजून घ्यायला पाहिजे की जीभ पण एक सेन्सरी ऑर्गनच आहे. तर मी कानाच्या प्लेजरसाठी एखाद्या प्राण्याला त्रास दिलो तर ते चुकीचं आहे. जर तुम्हाला असं समजत असेल तर ह्याच्यासाठी पण तेच लागू होतंय. सर सायन्सनं सुद्धा प्रूव्ह केलंय की प्लांट्स एक्सटर्नल स्टिम्युलींना रिस्पॉन्स देतात. मग एक विगन म्हणून वनस्पतींना वेदना होतात या थिअरीकडे तुम्ही कसं बघता? तर आता तुम्ही मला सांगा, मी जर तुम्हाला विचारलं की एखाद्या वडाच्या झाडाला किडनी स्टोन झालाय तर तुम्हाला काय वाटेल? पटेल? नाही. जर समजा मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या गुलाबाच्या झाडाचा हार्ट ब्रेक झालाय तर तुम्हाला पटेल? नाही. बरं समजा एखाद्या पिंपळाच्या झाडाला ब्रेन ट्यूमर झालाय म्हटलं की पटेल? नाही. नाही ना? का पटेल? नाही नाही. तर तसंच प्लांट्सला पेन फील करण्यासाठी ब्रेन आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम लागते, जी प्लांट्समध्ये नाही आहे. पेन म्हणजे काय आहे? पेन एक इलेक्ट्रिकल सिग्नल आहे ज्याच्यामध्ये यूज होते ब्रेन आणि एक सेंट्रल नर्वस सिस्टीम. जर तो ऑर्गनच प्लांटमध्ये नाही आहे तर प्लांटला पेन कसा फील होणार? प्लांट हे लिव्हिंग आहे, पण प्लांट हे पेनसाठी कॅपेबल नाही आहे. आणि पेनचं एक एव्होल्युशनरी पर्पज असते. कुठल्या पण गोष्टीचं एक एव्होल्युशनरी पर्पज असते. पेनचं एव्होल्युशनरी पर्पज काय आहे की समजा इथं एक काहीतरी आग आहे किंवा इथं काहीतरी एखादी काटेरी गोष्ट आहे. मी त्याच्या जवळ गेल्यानंतर ना मला काहीतरी सेन्सेशन होणार आणि त्याच्या जवळ जाऊ नको हे सांगण्याचं काम करते पेन. म्हणजे मी तिथून हलून बाजूला जाऊ शकू, हलून मी लांब जाऊ शकू, हे काम करते पेन. हे पेनचं एव्होल्युशनरी पर्पज आहे. आता तुम्ही मला सांगा, असं कुठलं झाड आहे ज्याला आजूबाजूला काहीतरी काटेरी दिसाले म्हणून तर झाड पळत चाललं इकडं? असं एक तरी झाड आहे का? नाही. थोडक्यात प्लांट्समध्ये पेन फील करण्यासाठी एव्होल्युशनरी पर्पज नाही आहे. नाही प्लांट्सला पेन फील करण्यासाठी एव्होल्युशनरीली कुठले ऑर्गन्स डेव्हलप झालेले आहेत. आता त्या स्टिम्युलायबद्दल जे तुम्ही बोलला ते एकदम बेसिक आणि मेकॅनिकल स्टिम्युलाय आहेत. त्याच्यामध्ये पेनशी काही लेणं देणं नाही आहे. आणि जरी मानून चला, तुम्ही म्हटला प्लांट्स पेन फील करतात, आपण मानून चालूया की प्लांट्स पेन फील करायच लागतात. समजा प्लांट्स पेन जरी फील करत असले तरी जास्तीत जास्त प्लांट्स जे आहेत ते मारले जातात त्या प्राण्यांना खाऊ घालण्यासाठी, ज्या प्राण्यांना आपण नंतर खातोय. थोडक्यात म्हणजे तुम्हाला जर प्लांट्स पेन फील करतात असं जरी वाटत असलं तरी पण तुमचा सगळ्यात उत्तम तरीका आहे प्लांट्सला पेन फील न करवण्याचा, की तुम्ही व्हीगन बना. सर आपण ॲनिमल्स खायचं बंदच केलं, सगळेच व्हीगन झाले तुमच्या म्हणण्याप्रमाणे. तर हे जे ॲनिमल्स आहेत ते सगळीकडेच पसरणार, ह्युमनपेक्षा जास्त ॲनिमल्सच राहणार. मग त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणू शकता? आता याच्याबद्दलचं पण मी उत्तर तुम्हाला एका उदाहरणातूनच देतो. समजा वरती एक पाण्याची टाकी आहे आणि तुमच्या समोर एक नळ आहे आणि त्याच्या खाली एक बादली आहे. ठीक आहे. तुम्ही नळ चालू केला, त्यातलं पाणी बादलीमध्ये पडणार. बादली बाजूला केली तर तुम्ही नळ बंद करणार. इथंपर्यंत बरोबर आहे? हां. तर ती बादली म्हणजे मागणी आहे आणि ते नळ म्हणजे पुरवठा कंट्रोल करणारं मेकॅनिझम आहे. तर आता या पूर्ण सिनॅरिओमध्ये लोक जितकं प्राण्यांची मागणी करतात तितकंच प्राण्यांचं ब्रीडिंग होतंय. जर लोकांनी मागणी कमी केली तर जे आर्टिफिशियली जे ब्रीडिंग होतं ते ब्रीडिंग पण कमी होणार. त्यामुळे हे प्राणी आहेत त्यांचं नॅचरली इतकी लोकसंख्या नाहीच आहे. तर प्राण्यांची संख्या तितकी नाहीच आहे जितकी नेचरमध्ये असायची. आपणच फोर्सफुली त्या प्राण्यांची लोकसंख्या इतकी वाढवली आहे आणि आता आपण म्हणतो की ते प्राणी ओव्हर पॉप्युलेट करणार. तसं काय होणार नाही आहे. ते पूर्ण आर्टिफिशियली कंट्रोल्ड असते. त्यामुळे जशी बादली बाजूला घेतली तसं नळ आपोआप बंद होणार. सर लोकांमध्ये आता समज आहे की मी व्हीगन झालो तर मला प्रोटीन किंवा कॅल्शियम किंवा न्यूट्रिशन मिळणार नाहीत. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आज जर तुम्ही बघितला तर जे सगळ्यात उत्तम दर्जाचे जे खेळाडू आहेत त्यातले बरेच खेळाडू हे ऑलरेडी व्हीगन आहेत. माझाच एक मित्र आहे, रिच रोल त्याचं नाव आहे. तो एका वेळेस 300 400 किलोमीटर रनिंग करतोय. तो पूर्णपणे व्हीगन आहे. अजून एक माणूस आहे, पॅट्रिक बेबोनियन त्याचं नाव आहे. तो पॉवर लिफ्टर आहे. एका वेळेस शेकडो किलो वजन तो उचलतोय. तो देखील व्हीगन आहे. एक सायकलिस्ट आहे, तिचं नाव मला आता लक्षात नाही आहे. ती 24 तासामध्ये सगळ्यात जास्त सायकलिंग करणाऱ्यांमध्ये एक आहे. ती देखील व्हीगन आहे. आणि तुमच्या समोरच मी आहे. आज माझं 5वं वर्ष सुरू होतंय रनिंगचं. मी गेली 4 वर्ष कंटिन्युअस रनिंग करतोय आणि मी देखील व्हीगन आहे. अर्थातच काय की जर ॲथलीट लोकांना व्हीगन डाएटमधून जर सगळे जीवसत्व मिळत असतील तर एक सामान्य व्यक्तीला ज्याचं सेडेंटरी लाईफस्टाईल आहे त्याला तर नक्कीच मिळालं पाहिजे. तर थोडक्यात मला जर सांगायचं असेल तर मी इतकंच सांगेन की व्हीगन, व्हेजिटेरियन
किंवा नॉन व्हेजिटेरियन याच्यावरून माणूस किती हेल्दी झाला किंवा किती अनहेल्दी झाला हे ठरत नाही. ते ठरते तुम्ही कसा तुमचा डाएट प्लॅन करताय त्याच्यावरती. तुम्ही व्हीगनमध्ये पण नुसताच सॉफ्ट ड्रिंक आणि फिंगर चिप्स जर खाल्ला तरी तुम्ही अनहेल्दीच होणार आहे. त्यामुळे आपण आपला डाएट कशा पद्धतीनं प्लॅन करतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तरी पण व्हीगन लोक जास्तीत जास्त हेल्दी असण्याचं प्रमाण आहे. याचं कारण असं आहे की ज्यावेळेस लोक व्हीगन होतात त्यावेळेस त्यांना तोच प्रश्न पडतोय जो तुम्हाला आत्ता पडला. त्यामुळे ते ऑटोमॅटिकली न्यूट्रिशनबद्दल वगैरे जास्त क्युरियस होतात, त्याच्याबद्दल जास्त सर्च करायला जातात आणि त्यामुळे ते त्यांचं डाएट फिक्स करतात. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलेही गोष्टी ज्या आहेत डाएटमध्ये रिलेटेड त्याची कुठली जरी कमतरता असेल तर त्या सगळ्यांचे नॅचरल सप्लिमेंट्स देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे समजा प्रोटीन तुम्हाला कुठल्या पद्धतीने कमी पडतं तर तुम्ही प्रोटीनचं सप्लिमेंट घेऊ शकताय. विटॅमिन कमी पडतं तर विटॅमिनचं सप्लिमेंट घेऊ शकताय. सगळ्या गोष्टीला अल्टरनेटिव्ज आहेत. तर आजच्या काळात जास्तीत जास्त लोकांना प्रोटीनबद्दल खूप चिंता असते. पण तुम्हाला माहिती आहे का, जास्तीत जास्त लोक हे एखाद्या विटॅमिनचे किंवा मिनरलच्या डेफिशियन्सीमुळे त्यांना त्रास होतोय. त्यांना प्रोटीनची डेफिशियन्सी झाली म्हणून ज्यांना त्रास होतो अशा लोकांची संख्या खूप कमी आहे. अशी लोकं खूप कमी आहेत की त्यांना प्रोटीनच मिळालं नाही म्हणून त्यांना खूप त्रास झाला आहे. अशी लोकं खूप कमी आहेत. आणि प्रोटीनबद्दल सांगायचं झालं तर मी फक्त एक सिम्पल एवढंच सांगतो की हे खरं आहे की नॉनव्हेज फूड्समध्ये एकाच फूडमध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचं प्रोटीन मिळून जाते. पण हे खोटं आहे की आपल्याला ते सगळं प्रोटीन प्लांट्समधून मिळू शकत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, तांदळामध्ये काही प्रकारचे अमायनो ॲसिड्स आहेत, डाळीमध्ये काही प्रकारचे अमायनो ॲसिड्स आहेत. ते कंबाईन केल्यानंतर तुम्हाला पूर्ण कंप्लीट अमायनो ॲसिडची प्रोफाईल तुम्हाला मिळून जाते. आता तुम्ही विचार करा, ज्यावेळेस तुम्ही प्रोटीन पाहिजे म्हणून समजा जर तांदूळ खात असाल तर तुम्ही फक्त तांदूळच खातो का? नाही. आपण तांदळासोबत आपण काहीतरी दाल पण घेतोय, दाल चावलमुळे मिक्स करून आपण खातोय. हे आत्ता लोक विचार करतायत, पण हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी ऑलरेडी याचा अभ्यास करून काही ना काहीतरी त्यांचं तिथं विचार केला असणार आहे. म्हणूनच त्यांनी अशा प्रकारचे डिशेस तयार केले होते. जर तुम्ही एक वेल प्लॅन्ड व्हीगन डाएट ठेवला तर एक प्रत्येक मनुष्याच्या प्रत्येक लाईफ स्टेपवरती ते त्याला पर्याप्त आहे असं अमेरिकन मेडिकल असोसिएशन सांगते. सर, आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट राहिली ती म्हणजे व्हायटमिन B12. व्हायटमिन B12ची डेफिशियन्सी व्हायला नको म्हणून आपण काय करायला हवं? नक्कीच विटॅमिन B12 आपल्याला कुठल्याही प्लांट सोर्समधून मिळत नाही. पण विटॅमिन B12 हे आपल्याला डायरेक्टली कुठल्या ॲनिमल सोर्समधून पण मिळत नाही. विटॅमिन B12चा खरा सोर्स आहे ते माती आणि पाणी ज्याच्यामध्ये आपण अगोदर असायचो. आपण एक सॅनिटाइज्ड एन्व्हायरमेंटमध्ये राहतोय त्यामुळे आपल्याला विटॅमिन B12 मिळत नाही. आपण ज्या प्राण्याचं आपण सेवन करणार आहे त्या प्राण्याला पण जर आपण एक सॅनिटाइज्ड एन्व्हायरमेंटमध्ये ठेवलं तर त्याला देखील विटॅमिन B12ची डेफिशियन्सी होणार. आणि आज बऱ्याच देशांमध्ये जे प्राणी आहेत, ज्या प्राण्यांचं आपण सेवन करतोय त्या प्राण्यांना देखील विटॅमिन B12चे सप्लिमेंट्स दिले जातात, ज्यानंतर आपण त्या प्राण्याला खातोय आणि म्हणतोय मला विटॅमिन B12 मिळालं. मग थेअरी सिम्पल आहे, कट द मिडलमॅनला बाजूला करा आणि डायरेक्ट सप्लिमेंट घ्या, तुम्हाला विटॅमिन B12ची डेफिशियन्सी होणारच नाही. आणि विटॅमिन B12चे सप्लिमेंट जे आहेत ते अगदी चीप आहेत, ते कोणीही कसेही अफोर्ड करू शकतात. या संदर्भात जर मला अजून पुढं सांगायचं झालं तर मी एवढंच सांगेन की तुम्ही तुमच्या डॉक्टरला कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला सांगतील की तुमच्यासाठी योग्य विटॅमिन B12चं सप्लिमेंट कोणतं आहे आणि ते एकदम चीप रेटमध्ये तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये मिळून जाईल. व्हायटमिन B12 जर चीप असेल तर विगन फूड तर एक्सपेन्सिव्ह आहे, त्याचं काय? ही तर एक सगळ्यात मोठी गैरसमज आहे. आता तुम्हीच आठवून बघा, जिथं जिथं युद्ध सुरू आहे, जिथं जिथं काहीतरी नॅचरल कॅलॅमिटी आली आहे त्या ठिकाणी आपण कुठल्या प्रकारचं फूड देतोय. तिथं जर कोणाला आपण पिझ्झा बर्गर तर जाऊन देत नाही. जर समजा आता अफगाणिस्तानमध्ये युद्ध चालू आहे, तिथे युनायटेड नेशन जाऊन काहीतरी मदत करणार असेल तर तिथे कुणाला पिझ्झा बर्गर तर देऊन देणार नाही आहे. तिथं आपण काय येतोय? तिथं आपण राशन देतोय. आपण तिथे देणार गहू देणार, तांदूळ देणार, ज्वारी देणार, याच सगळ्या गोष्टी देतोय आपण. का देतोय? कारण त्या गोष्टी सगळ्यात चीप आहेत. आपण व्हीगन फूड एक्सपेन्सिव्ह आहे असं का म्हणतोय? कारण आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातोय आणि तिथे एखादं सॅलड मागवतोय आणि ते सॅलड आपल्याला तिथं महाग दिसतंय. पण जर त्या सगळ्यांचं जर रॉ मटेरियल जर तुम्ही बघितला आणि तुम्ही जर बाजारात गेला तर व्हीगन फूड ॲक्च्युअलमध्ये सगळ्यात चीपेस्ट आहे. व्हीगन फूडपेक्षा चीपेस्ट फूड नाही आहे. आणि जर तुम्ही स्वतःहून जर सगळं कुकिंग जर करू शकत असाल तर अजून उत्तम. आणि राहिली गोष्ट ॲनिमल फूड्सची, ॲनिमल फूड्स तुम्हाला आज मिळायच लागल्या त्या दरात, कारण सरकारनं ॲनिमल ॲग्रिकल्चरच्या पूर्ण प्रणालीच्या प्रत्येक पॉईंटवरती सगळ्या गोष्टीला सबसिडीज देऊन ठेवलेल्या आहेत. त्या सबसिडीज जर आपण सगळ्या कट करून टाकल्या किंवा
त्या प्राणीजन्य पदार्थाचं उत्पादन कमी झाल्यानंतर त्या प्राण्याबद्दल काय होतं हे मी मगाशी प्रश्न विचारलो, त्याच्यानंतर काय होतं ते पण सगळं आपण जर बाजूला करून ठेवलं तर आज तुम्हाला ते पदार्थ त्या किमतीला मिळू शकत नाहीत. सर, हिंदू संस्कृतीमध्ये भगवान श्रीकृष्णांना गोपाल म्हटलं जायचं, ज्यांना दूध लोणी अत्यंत प्रिय होतं. मग विगनिझमचा विचार करताना आपण या धार्मिक परंपरेच्या विरोधात जातोय असं तुम्हाला वाटतंय का कधी? आता आपण जेव्हा कृष्णाबद्दल बोलतोय त्यावेळेस आपण समजून घेतलं पाहिजे की भगवान कृष्ण होते हे द्वापार युगात होते, आपण आहे कलियुगात. आपण असं परफेक्टली सांगू शकतोय काय की त्यांच्या काळात ॲनिमल ॲग्रिकल्चर, फॅक्टरी फार्मिंग, हंड्रेड्स ऑफ बिलियन्स ऑफ ॲनिमल्स दरवर्षी मारले जात होते, ग्रीन हाऊस इमिशन्स इतके होते, इंडस्ट्रियल पोल्युशन इतकं होतं, हे सगळं त्या काळात होतं काय? नाही. त्या काळातली परिस्थिती त्या काळात होती, ह्या काळातली परिस्थिती इथं आहे. त्या काळात ज्याप्रमाणे लोक तर राहत होते ते त्या काळातल्या मनानं राहत होते. आज जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे आज आपण इथं राहतोय. तरी पण अजून थोडंसं डीपमध्ये जर जायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो की आपण एखाद्या देवाबरोबर तुलना करून असं कसं काय म्हणू शकतो की तुम्ही जसं करता तसंच मी करणार. बरं, कृष्णाने तर एका करंगळीवरती पूर्ण गोवर्धन पहाड उचलला होता, तर आपण पण आपल्या करंगळीवरती गोवर्धन पहाड उचलणार आहे का? इम्पॉसिबल. इम्पॉसिबल आहे. कृष्ण ज्या प्रकारे व्यवहार करत होते ते त्या काळातल्या मनानं त्या व्यवहाराप्रमाणे असायचं. आज आपण समजून घेतलं पाहिजे आपल्यासमोर स्थिती कशी आहे. कृष्णालाच जर तुम्ही पूर्णपणे समजून घ्यायचा असेल तर आपण कृष्णाचा जो पूर्ण तत्वज्ञानाचा जो सार आहे तो म्हणजे भगवद्गीता. भगवद्गीता किती जणांनी वाचले? सगळ्यांना चहा चीज हे सगळ्यांना पाहिजे, लोणी पाहिजे, पण भगवद्गीता किती जणांना पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. आणि जर भगवद्गीता जर आजच्या काळात कोण वाचत असेल तर भगवद्गीतेचा मेन उद्देशच आहे इगो डिसोल्युशन. बरोबर आहे? इगो डिसोल्युशन आणि निष्काम कर्मयोग. आणि आजच्या काळात जर कोण इगो डिसोल्युशन निष्काम कर्मयोगच्या मार्गाने जर जात असेल तर तो नक्कीच वेगनिझमकडे जाणार. म्हणजे त्या काळात कृष्णाचा जो धार्मिक जो संदेश होता अर्जुनाला तो आजच्या काळात अशाप्रमाणे दिसणार. तर सर, आपण आता वळूया सगळ्यांच्या आवडत्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे रॅपिड फायर. ओके. तुम्हाला क्विक आन्सर द्यायचे. येस. विगनिझम चॉईस की रिस्पॉन्सिबिलिटी? रिस्पॉन्सिबिलिटी. क्लायमेट चेंज, क्रायसिस की कॅटस्ट्रॉफी? क्रायसिस आज आहे, कॅटस्ट्रॉफी उद्या आहे. ओके. ह्युमॅनिटीचा बिगेस्ट एनिमी? माणसाचा अहंकार. अर्थने माफ न करावी अशी ह्युमन हॅबिट? आपली आंधळ्यासारखी भोग घ्यायची वृत्ती. विगनिझमचा बिगेस्ट मिथ? की तुम्हाला न्यूट्रिशन मिळू शकत नाही किंवा बेरोजगारी वाढेल. रनिंग मधला सर्वात कठीण अपोनंट? रनिंग मधला सगळ्यात कठीण अपोनंट म्हणजे इंजुरीज, नी इंजुरीज, बॅक इंजुरीज हे कायम आहेत. तुमच्या लाईफ मधला टर्निंग पॉइंट कोणता होता? ज्यावेळेस मी माझे पूर्वाग्रह बाजूला ठेवून प्रत्यक्षात जसं आहे तसा अभ्यास करायला शिकलो. आजपर्यंत केलेल्या कामातून सगळ्यात जास्त हॅपीनेस कोणत्या कामातून मिळाला? ज्यावेळेस मी हॅपीनेसची अपेक्षाच सोडून दिली त्याच वेळेस मला सगळ्यात जास्त हॅपीनेस मिळायला सुरू झाला आणि मी हे सगळ्यांना सजेस्ट करेन. तुमच्या लाईफ मधली अशी एक गोष्ट जी तुम्हाला कधीच कॉम्प्रोमाइज करायची नाहीये? मला कायम सिन्सिअर आणि ट्रुथफुल राहायचं आहे. तुम्हाला व्हिगन बनण्याचं इन्स्पिरेशन कुठून मिळालं? अरविंद ॲनिमल ॲक्टिव्हिस्ट यांचे मी व्हिडिओज बघितल्यानंतर मला इन्स्पिरेशन मिळालं. तुमची फेवरेट डॉक्युमेंटरी कोणती आहे? बरेच आहेत. आता मी सजेस्ट करायचं असेल तर सांगणार काउस्पिरेसी आहे, सीस्पिरेसी आहे, गेम चेंजर्स आहे, डोमिनियन आहे. आणि हिंदीमध्ये जर सांगायचं असेल तर मी सगळ्यात पहिल्यांदा सांगणार माँ का दूध म्हणून एक डॉक्युमेंटरी, सगळेजण बघा. तर सर, व्हिगनिझम आणि क्लायमेट चेंज बद्दल सगळे जे क्वेरीज होते ते आज क्लिअर झालेत आणि आपल्या ऑडियन्सला पण आजचा एपिसोड खूप आवडला असणार आहे. तर टॉक शो विथ प्रीतीमध्ये आलाय, तुम्हाला कसं वाटलं आपल्या ऑडियन्सला सांगा. मला खूप छान वाटलं इथं आल्यानंतरनं की तुम्ही इतके डीपमध्ये सगळे प्रश्न विचारताय, इतके डीपमध्ये जाऊन तुम्ही अभ्यास करताय हे बघून मला खूप छान वाटलं. आणि मी ऑडियन्सला पण इतकंच सांगेन की तुम्ही सगळ्या गोष्टींची ॲग्री करायची काय गरज नाही आहे. आज तुम्ही हा एपिसोड ऐकल्यानंतर तुम्हाला एक 4 नवीन विचार ऐकायला मिळाले असतील अशी मी आशा करतो. या विचारांवरती तुम्ही जाऊन पुढं तुमचे विचार करा, तुम्ही तुमचा जाऊन रिसर्च करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो काय रस्ता दिसायचा आहे तो आपोआप तुम्हाला दिसत जाईल. तर सर, तुमच्यासोबत गप्पा मारून खूप छान वाटलं आणि वेळात वेळ काढून आपल्या ऑडियन्ससाठी आणि शोसाठी आल्याबद्दल तुमचे खूप खूप थँक्यू आणि तुमच्या फ्युचरसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्स फॉर इन्व्हायटिंग. थँक्यू सो मच सर.